नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित मित्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील स्टेटमेंट हा जो पॉईंट आहे याच्यावरती डिस्कशन करणार आहे. लक्षात घ्या, 12वी सायन्स आणि 12वी कॉमर्स या दोन्ही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिकल लॉजिक हा पहिला चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये जो पहिला पॉईंट आहे स्टेटमेंट, याच्यावरती आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण काही त्याचे बेसिक पॉईंट्स आहेत, डेफिनेशन आणि काही त्याचे रिमार्क्स आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ. ओके, सुरुवात करूया. स्टेटमेंट म्हणजे काय बघा. स्टेटमेंट आपल्यासमोर दिसत असेल. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. लक्षात घ्या, असं सेंटेन्स जे आपल्याला 100% ट्रू आहे किंवा 100% फॉल्स आहे हे सांगता आलं पाहिजे. काही वेळा फॉल्स आहे, काही वेळा ट्रू आहे, किंवा कंडिशन चेंज केल्या तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू चेंज होते. अशी जर केस होत असेल तर आपण त्याला स्टेटमेंट असं म्हणणार नाही. लक्षात आलं का? बघा, स्टेटमेंट्स हे स्मॉल लेटर्सने आपण डिनोट करतो, पी, क्यू किंवा आर अशा पद्धतीने. त्यानंतर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असेल तर आपण त्याला कॅपिटल टीने डिनोट करणार, आणि स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आपण त्याला कॅपिटल एफने डिनोट करणार. लक्षात घ्या. त्यानंतर आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो की सेंटेन्स आणि स्टेटमेंट हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. बघा, मॅथमॅटिकली सेंटेन्स अँड स्टेटमेंट आर डिफरंट वर्ड्स. फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासमोर काही सेंटेन्स ठेवतोय. बघा, पहिलं, द सन रायजेस इन द वेस्ट. आता 100% आपण सांगू शकतो की हे फॉल्स आहे, म्हणजे ह्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो. सो दिस इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंटला आपण समजा पी म्हटलं तर आपण लिहिताना कसं लिहिणार, तर पी तर त्यानंतर कोलन द्यायचा, 2 टिंब, म्हणजेच आपण म्हणणार पी बी द स्टेटमेंट सन रायजेस इन द वेस्ट. सी, second one, 3 factorial is equal to 6. Now see, this equation is true because 3 factorial is equal to 6, we all know. So this is a statement. Okay. Or third one, every triangle has 3 sides. Every triangle has 3 sides, which is also true. So we can say this is a statement. Okay. So these are some examples of statement. Next one, open sentence, ज्याचा रेफरन्स आपल्याला पुढे येणार आहे. See, what is an open sentence? See, sentences in which truth value varies as per the various conditions. Such sentences are called as open sentence. लक्षात घ्या, मगाशी जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या कंडिशन बदलल्या की त्या सेंटेन्सच्या जे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स असण्याची जी त्याची टेंडन्सी आहे ती चेंज होत राहते ॲज पर द डिफरंट कंडिशन. त्यामुळे आपण त्याला ओपन सेंटेन्स म्हणतो, किंवा आपण एक्झॅक्टली तो ट्रू आहे किंवा फॉल्स आहे सांगू शकत नाही, म्हणून आपण त्याला ओपन सेंटेन्स असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल बघा, सी, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 9 हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये एक्स प्लस 5 इक्वल टू 9 एवढंच दिलेलं आहे. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आहे हे नाही माहिती किंवा दिलेलं नाही. सो या ठिकाणी एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी ते ट्रू आहे किंवा कोणत्या व्हॅल्यूसाठी हे फॉल्स आहे हे आपण एक्सची व्हॅल्यू मिळाल्यावरच सांगू शकतो. दॅट इज वाय दिस इज अन ओपन सेंटेन्स. सी, for x is equal to 4 equation is true, that is why its truth value is t, but other than 4 you can take any 7 or 11. X plus 5 is equal to 9 becomes false. Okay, so that is why it is an open sentence. See, number 2, he is tall. Now in this case the word he represents pronoun and particularly that person is not mentioned. लक्षात घ्या, इथे ही म्हणजे कोण आहे, who is he इज नॉट पर्टिक्युलरली मेन्शन्ड. त्यामुळे आपण तो कोण टॉल आहे, किती टॉल आहे याबद्दल काहीच आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ते ट्रू आहे की फॉल्स आहे सांगता येणार नाही. तसंच टॉल हा शब्द सुद्धा रिलेटिव्ह आहे. बघा, म्हणजे तो एखादा व्यक्ती समजा एका माणसापेक्षा टॉल असेल तर दुसऱ्या माणसापेक्षा तो कमी उंचीचा किंवा डॉर्फ आपण त्याला म्हणू शकतो, डॉर्फ असू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन आहे, म्हणून दिस इज अन ओपन सेंटेन्स. नेक्स्ट वन, सी, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. इन दिस केस द वर्ड इंटरेस्टिंग इज रिलेटिव्ह. काही मुलांना इंटरेस्टिंग वाटते तर काही मुलांसाठी ते ट्रू होईल, काही मुलांना इंटरेस्टिंग वाटत नाही मग त्यांच्यासाठी ते फॉल्स होऊ शकतं. सो दिस इज अन ओपन सेंटेन्स. अँड नेक्स्ट वन, इट इज रेड इन कलर. नाव सी, फॉर व्हॉट इज इट नॉट गिवन. So we cannot say that is that particular thing is red in color or not because it is not mentioned. See, so it is red in color is again an open sentence. See, ओपन सेंटेन्स हा प्रकार समजून घ्या. याचा रेफरन्स आता आपल्याला पुढे नंतर एकदा येणारच आहे. सी, आता पुढचा मुद्दा आपण बघूया, सेंटेन्सेस दॅट आर नॉट स्टेटमेंट्स. ओके, सेंटेन्सेस
जे आपण स्टेटमेंट नाहीत असं म्हणतो. ओके, म्हणजे कुठल्या कुठल्या म्हणजे प्रकारची सेंटेन्सेस त्यांना आपण स्टेटमेंट म्हणणार नाही त्याचं आपण खाली मेन्शन करतो आहोत. सी फर्स्ट वन, द फर्स्ट वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हिअर द वर्ड इम्पेरेटिव्ह मीन्स अ कमांड or request or instruction. Okay. These type of sentences are not called as statements in mathematical logic or in mathematics. See, for example, एक तुमच्या समोर ठेवलं आहे बघा, गमतीशीर आहे बघा. याच्यामध्ये एक ती कमांड दिलेली आहे, त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणू शकत नाही. दुसरा टाईप बघा तुमच्या समोर आहे, इट इज इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स किंवा ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन किंवा प्रश्न स्वरूपात जो असेल त्याला आपण मॅथमॅटिकली स्टेटमेंट असं म्हणणार नाही. दीज आर नॉट स्टेटमेंट्स इन मॅथमॅटिक्स. सी यू कॅन सी द एक्झाम्पल. ओके, आता हे काही फनी इमेजेस मी टाकल्यात थोडासा फन इलेमेंट ॲड करण्यासाठी. तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात की अशा प्रकारचे काही क्वेश्चन आपल्याला येणार नाहीत, पण आपल्याला लक्षात राहण्यासाठी म्हणून मी एक छोटासा फन इलेमेंट त्यात ॲड केला आहे. ओके, पुढचं बघा. नेक्स्ट वन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी म्हणजे ज्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह किंवा भावना व्यक्त केलेला आहे. ओके, सो कंटेनिंग एक्सप्रेशन्स आर नॉट टिपिकली considered as mathematical statement. See, so oh my god, what a beautiful scenery, what a great straight drive. ओके, अशा प्रकारची जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत यांना आपण मॅथमॅटिकली स्टेटमेंट्स असं म्हणणार नाही. दीज आर सेंटेन्सेस बट नॉट स्टेटमेंट्स. ओके, नेक्स्ट वन इज अन ओपन सेंटेन्स. बघा, ओपन आता जागा जो मगाशी मी रेफरन्स दिला, ओपन सेंटेन्स ज्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होत राहते. द ट्रूथ व्हॅल्यू व्हेरीज ॲज पर द कंडिशन. ओके, सो याच्यामध्ये ही इज टॉल. सो त्या पद्धतीचं जे सेंटेन्स आहे त्याला आपण मॅथमॅटिकली स्टेटमेंट असं म्हणणार नाही. सो एक एक्झाम्पल दिलं पाहिजे, तुम्ही म्हणजे काय हे सांगितलेलं नाही किंवा एक्सप्लेन केलेलं नाही, त्यामुळे या पर्टिक्युलर सेंटेन्सला आपण मॅथमॅटिकली स्टेटमेंट म्हणणार नाही. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. दॅट इज मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर ऑलवेज ट्रू स्टेटमेंट्स. आता आपण कुठल्या कुठल्या प्रकारची सेंटेन्सेस हे स्टेटमेंट असत नाहीत हे बघितलं. आता हा एक वेगळा पॉईंट आहे की मॅथमॅटिकल आयडेंटिटी जे असतात म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म्युले जे असतात हे नेहमी ट्रू स्टेटमेंट असतात, कारण ते ऑलरेडी प्रूव्ड असतात, वेल प्रूव्ड असतात, त्यामुळे ते नेहमी स्टेटमेंट असणार आणि ते नेहमी ट्रू असणार. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. आता मॅथमॅटिकल ट्रिग्नोमेट्रीमधली स्टँडर्ड आयडेंटिटी आहे. ओके, ती प्रूव्ड आहे म्हणजे ती काय झाली आपण म्हणू शकतो स्टेटमेंट आहे आणि ते नेहमी ट्रू असणार. सो इट इज ऑलवेज अ ट्रू स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्याच्या काही इम्पॉर्टंट रिमार्क्स आपण डिस्कस केले. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन आधी वाचूया. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. म्हणजे दिलेल्या सेंटेन्सेस पैकी स्टेटमेंट कोणतं आहे बघा. जस्टिफाय करा म्हणजे काय आपण त्याला स्टेटमेंट म्हणतो. अँड इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे स्टेटमेंट जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही सांगा. लेट्स सी फर्स्ट वन, 5 + 4 = 13. आता हे स्टेटमेंट आहे की नाही हे सांगण्यासाठी आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणजे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला ऑलरेडी माहिती पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून बघा 5 + 4 इज ऍक्च्युअली नॉट इक्वल टू 13 म्हणजे ते फॉल्स आहे, विच इज नॉट इक्वल. सो फॉल्स आहे हे कन्फर्म माहिती आहे म्हणून ते स्टेटमेंट आहे. लक्षात घ्या. ट्रू असेल तरी स्टेटमेंट, फॉल्स असेल तरी स्टेटमेंट. लक्षात घ्या. स्टेटमेंट अँड इट इज फॉल्स. Next is 0 is a complex number. Okay, is 0 a complex number? See, 0 can be written as a plus bi form, 0 plus 0i. So it is a complex number. So yes, it is true and that is why it is a statement. Okay, बघा मी या ठिकाणी दाखवलंय, रिझन पण दिलेला आहे. लक्षात घ्या, ट्रू आहे की फॉल्स आहे ह्याच्यावरती आधी विचार करा. कन्फर्म उत्तर सापडलं ट्रू आहे किंवा फॉल्स आहे म्हणजे ते स्टेटमेंट आहे. लक्षात आलं. आणि कन्फर्म माहित नसेल तर ते स्टेटमेंट नाही. ओके, थर्ड वन, क्लोज द डोर. आता क्लोज द डोर हे मगाशी म्हटल्याप्रमाणे एक कमांड झाली बघा, अँड कमांड इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट वन, x² - 6x - 7 = 0 when x is equal to 7. या ठिकाणी x ची व्हॅल्यू दिलेली आहे. थोडंसं व्हिडिओ पॉज करायचा, x ची व्हॅल्यू 7 त्या इक्वेशन मध्ये टाका आणि आन्सर इक्वल टू 0 येते का चेक करा. इक्वल टू 0 येत असेल तर आपण त्याला ट्रू म्हणणार, नसेल तर फॉल्स म्हणणार. म्हणजे आणि दोन्ही केसमध्ये ते स्टेटमेंट होणार आहे.
या ठिकाणी आपण चेक केलं असता लक्षात येईल की ती व्हॅल्यू ट्रू आहे अँड देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. आता तेच इक्वेशन पुन्हा नवीन एक्झाम्पल म्हणून मी खाली दिले बघा, नंबर 5, एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली नाही, x इज नॉट गिवन, म्हणजे आपण ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे नक्की सांगू शकत नाही. x ची कुठलीही व्हॅल्यू घेतली तर ते कदाचित ट्रू येईल, कदाचित फॉल्स येईल. म्हणजे 7 घेतली तर ते ट्रू येईल मगाशी बघितलं, पण 7 शिवाय दुसरी घेतली तर ते फॉल्स येणार. म्हणजे ते ट्रू आहे की फॉल्स आहे एक्स वरती आहे. म्हणजे इट इज लाईक ही इज टॉल. ही म्हणजे कोण माहित नाही, तसंच इथे एक्स म्हणजे कोण नाही माहित, म्हणजे ते ट्रू किंवा फॉल्स नाही सांगता येत, म्हणजे ते ओपन सेंटेन्स झाला आणि दॅट इज वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. लक्षात झालं का? ओके, आपण पुढे जाऊया. इफ अ सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट देन we are not writing its truth value. It has no truth value, no t, no f. हे लक्षात ठेवा. स्टेटमेंट नसेल तर त्याला टी किंवा एफ काही लिहायचं नाही. ओके, पुढचा एक एक्झाम्पल बघूया. मी तर थोडंसं टॅब्युलर फॉर्म मधून बाहेर पडतो आणि समजा आपल्याला आन्सर बुक मध्ये उत्तर लिहायचं झालं तर आपण कशा पद्धतीने लिहिणार बघा. तर एखाद दुसरं सेंटेन्स असेल तर टेबल करण्यात काय पॉईंट नाही. ओके, व्हॉट अ वंडरफुल डे. व्हॉट अ वंडरफुल डे इज obviously an exclamation, and exclamatory sentence is not a statement. So you can write like this: as it is an exclamatory sentence, it is not a statement. See, next one, number 7. Bombay is the capital of India. Now see, we all know the Delhi is the capital of India. That is why this sentence is false. पण ते 100% false आहे हे माहिती आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट झालं. सो यू कॅन से इट इज अ स्टेटमेंट बट ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके, आता पुन्हा मी टॅब्युलर फॉर्म मला स्विच होतो. बरीचशी एक्झाम्पल्स आहेत त्यामुळे आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये बघूया, ते बरं पडेल. नेक्स्ट वन इज एक्स इज ग्रेटर दॅन 5. सी, इथे एक्स म्हणजे कोण माहित नाही, तो ग्रेटर दॅन 5 आहे कसं सांगता येणार नाही. सो दॅट इज वाय इट इज अन ओपन सेंटेन्स, दॅट इज वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन असल्यामुळे ते स्टेटमेंट नाही, एक्स इज नॉट गिवन. मग root of minus 9 is an irrational number. Okay, see, root of minus 9, root of any negative number is actually a complex number, or you can say imaginary number, so it is not irrational, so which is 100% false. That is why it is a statement but it is false. Okay, it is a complex number. The sun is a star. We all know this is a true, that is why it is a statement. Sun is a star. Square of every real number is positive. See, this is what we can say a tricky question. Okay, तुम्हाला काय वाटतं? थोडंसं पॉज करा आणि तुम्ही याच्यावरती विचार करा, हे ट्रू असेल की फॉल्स असेल. ओके, स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. ओके, लेट मी गिव्ह यू आन्सर. सी, ते फॉल्स आहे, लक्षात घ्या. फॉल्स आहे म्हणून ते स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. 100% माहिती आहे इट इज फॉल्स, दॅट इज वाय इट इज अ स्टेटमेंट. कारण काय, झिरोचा स्क्वेअर करून बघा. झिरो हा रिअल नंबर आहे, त्याचा स्क्वेअर काय तो 0, विच इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. ओके, आपण या क्वेश्चनला फसू शकतो, ट्रिकी क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती असतं की स्क्वेअर्स नेहमी पॉझिटिव्ह असतात, पण झिरोला हे स्टेटमेंट फेल होतं कारण त्यांनी एव्हरी नंबर म्हटलंय आणि झिरोला फेल झालाय, त्यामुळे ते फॉल्स आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट वन, ई इज अन इरॅशनल नंबर. वी ऑल नो E is an irrational number, which is true, and that is why it is a statement. Okay. Next one, x square plus x plus 1 equal to 0 has two real roots. See, x square plus x plus 1, it is something like that, omega square plus omega plus 1. Okay, equal to 0. It is actually क्यूब रूट ऑफ युनिटी, हा कॉम्प्लेक्स नंबर मधला गेल्या वर्षीचा पार्ट आठवा, तो इक्वेशन आहे आणि त्याचे रूट्स हे नेहमी कॉम्प्लेक्स असतात, लक्षात घ्या. सो दॅट इज वाय इट इज अ फॉल्स, इट हॅज नो रिअल रूट्स, दॅट इज वाय इट इज अ स्टेटमेंट. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन, नंबर 14. रोहित इज हँडसम. ओके, आता इथे बघा, रोहित आपल्याला माहिती आहे, पण हँडसम इज अगेन रिलेटिव्ह कन्सेप्ट. तो कोणापेक्षा हँडसम आहे हे काही त्यांनी त्याकडे दिलेलं नाही, त्यामुळे आपण त्याला ओपन सेंटेन्स म्हणणार, दॅट इज वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. Okay, next one is 4 factorial is 24. It is obviously true, as we know all it is true, it is a statement. Okay, then please get me a glass of water. Please, it is a request, which is not a statement. Isn't it cold? Isn't it cold is a question, interrogative sentence, that is why it is not a statement. Okay, next one, cos square x minus sin square x is cos 2x for every x. Okay,
So this is a standard formula, लक्षात घ्या. Mathematical identity म्हणतोय आपण त्याला, which is always true, and that is why it is a statement. Let's move to the next one. The cube of any odd number is odd. Okay, see, it is a true statement, that is why it is a statement. Then next one, in any triangle ABC, if all sides are equal, then its all angles are equal. Obviously it is true, and that is why it is a statement. Let us see next one. Congruent triangles are similar, okay, which is true, therefore we can call it as a statement. Next one, for all x belongs to R, x plus 0 is equal to x. Okay, so x plus 0 is equal to x. It means it is a true statement. कुठल्याही नंबर मध्ये 0 ऍड केला तर तुम्हाला सेम नंबर भेटतो. That is why it is true, and that is why it is a statement. Next one is all real numbers are whole numbers. Okay, now see, this is a false. Okay, not all real numbers are whole numbers. That is why it is a statement, but its truth value is false. Okay, next one, sum of squares of any two number is even. Okay, sum of squares of any two number is even. You can check it for the given example. It is a false, therefore it is a statement. ते स्टेटमेंट आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. कारण बघा, 2 स्क्वेअर केला आणि 3 स्क्वेअर केला तर त्यांची व्हॅल्यू काय आली बघा, 9 plus 4 which is 13, which is not even. Okay, next बघा, पुढचं बघा, 1 plus 3 plus 5 plus 7 up to 2n plus 1. Now this is actually an open expression. Okay, what is that equal to? ते पूर्ण केलेलं नाही, ते इक्वल टू काय आहे किंवा काय नाही, नुसतं ते नंबर्स देऊन सोडून दिले. त्यामुळे आपण त्याला ओपन सेंटेन्स म्हणू शकतो, and which is not a statement. See, next one, go to your room. The go to your room is actually an order, so that is why it is not a statement. Okay, then every natural number greater than 1 is either prime or composite. Obviously it is true. Okay, and that is why it is a statement. Sum of two odd integers is always an even integer, which is again true. That is why it is a statement. Okay, every continuous function is differentiable. See, this particular sentence is false. Actually, every differentiable function is continuous, not this one. So that is why it is false. That is why it is a statement, but truth value is f. The last one, the digits of pi eventually forms a repeating sequence. लक्षात घ्या, पाय हा इरॅशनल नंबर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नंतर डिजिट्स जे आहेत ते रॅन्डमली येत जातात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक टिपिकल सिक्वेन्स तयार होत नाही, लक्षात घ्या, नाहीतर तो रॅशनल झाला असता. ओके, सो दॅट इज वाय दिस इज अन false statement. It is a statement but truth value false because there is no repeating sequence in digits of pi. लक्षात आलं? या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की बरेचसे एक्झाम्पल स्टेटमेंट ऑर नॉट आहेत की नाहीत हे चेक करण्यासाठी आपण आपल्या डोळ्याखालून जावीत. ओके, कारण आपण फारच सोपी समजतो, पण काय काय ट्रिकी क्वेश्चन आता जसे आपण बघितले तसे येऊ शकतात. सो मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू. दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय बाय.